अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या या भातृभाव संघटनेच्या तुम्हा सर्व सभासद बांधवांचा मिळणारा साथ. अल्कोहोलिक्स अनोनिमस रिवायवल समूह ठाणे माझा होमग्रुप, माझे मार्गदर्शक यांचं समवेत मार्गदर्शन मला नेहमी प्राप्त होत राहते आणि तुम्हा बांधवांच्या या समूहांमध्ये येत राहिल्याची संधी वारंवार प्राप्त झाल्यामुळे आज माझी मान्यता एका श्रद्धेत परिवर्तित झालेली आहे आणि त्याची प्रचिती मला माझ्या जीवनात प्रत्येक टप्प्याला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक जीवनात विविध क्षेत्रांमध्ये वारंवार येत राहते की एक शक्ती आहे, असीमित अशी शक्तीचा स्रोत आहे, जिला मी परमात्माच्या स्वरूपात मानतो. त्या शक्तीनेच मला दारूच्या त्या विषारी घोटापासून एक दिवसाच्या आधारे प्रसन्नतेने दूर ठेवलेलं आहे आणि माझं रोजचं जीवन खूप शांतीने, समाधानाने, आनंदाने, संयमाने, संतुलनाने जगत सद्विवेकाने जगण्याची भरसक सहाय्यता त्या शक्तीद्वारेच मला प्राप्त होत. सर्वप्रथम तर मी तुम्हा सर्व बांधवांचा, अल्कोहोलिक्स अनोनिमस मुक्त साखळी या ऑनलाईन सभेच्या आयोजकांचा अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे आणि या आयोजकांनी जे वारंवार अतिशय प्रयत्नपूर्वक मला सहन करत आज परत एकदा ही संधी दिली आहे, मी खरोखर अत्यंत आभारी आहे. मी क्षमा मागतो की काही अपरिहार्य कारणांमुळे या अगोदर एकदा याच विषयावर अनुभव कथन करण्याचा एक योजना आखण्यात आली होती. त्या सभेला मी उपस्थित राहू शकलो नाही कारण त्या दिवशी माझी तब्येत चांगली नव्हती. आजचा जो विषय मला देण्यात आलेला आहे की आपल्या नैतिक दोषांचा आढावा आणि पापकृत्यांची कबुली, माझ्या अनुभवातनं आणि माझ्या पूर्वी आलेल्या माझ्या पूर्वजांनी संग्रहित केलेल्या अनुभवांच्या आधारे आणि माझे मार्गदर्शक आहे त्यांनी समयोचित मार्गदर्शन करून त्या प्रकारे मला माझं योग्य स्थान जीवनातलं दाखवलं. त्याच्या आधारे मी हे अनुभव कथन करणार. आपल्यात बरेच लोक असतील त्यांनी हा आढावा घेतला आहे आणि पापकृत्यांची कबुली देऊन आपल्या जीवनाला पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने, मी त्याला पुनर्बांधणी नाही म्हणणार, जीवनात पुनर्स्थापित होण्याच्या दृष्टीने आणि त्याच्यात बऱ्याच प्रमाणात यश प्राप्त करून आपल्या जीवनात ते प्रसन्नतेने जगत असते. ती प्रसन्नता जी अपेक्षित आहे, चित्त शांती आणि आमच्या मनातलं किंवा आमच्या डोक्यातलं जे वादळ होतं ते थांबून एक शांतता निर्माण होणं, चित्त शांत होणं, विचारांची दिशा अनेक ठिकाणी न भटकता ती एका विशिष्ट अशा दृष्टिकोन प्राप्त करून एका विशिष्ट दिशेला ती वळणं आणि या मार्गावर चालत हा मार्ग विस्तृत होत जाणं आणि विस्तृत मार्गावर चालता चालता जीवनातल्या अनेक भागांमध्ये जिथे माझी अस्ताव्यस्तता झाली होती ते भाग परत व्यवस्थित होणं आणि त्या प्रसन्नतेचा मला लाभ, हा भाग आमच्यातील अनेक लोकांना साध्य झालेला असेल, त्यांचं मी अभिनंदन करतो. पण काही माझ्यासारखे लोक असतील जे या प्रसन्नतेपासून दूर आहेत आणि अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्या व्यक्तीच्या वागण्यात, बोलण्यात, स्वभावात किंवा त्याच्या सवयींमध्ये काहीही विशेष फरक न झाल्यामुळे जे म्हटलं जातं की आमच्यातील काही लोक आपल्या जुन्या सवयींना आणि जुन्या वागण्याला त्यांनी पकडून ठेवल्यामुळे त्यांच्यात पाहिजे तशी सुधारणा होऊ शकली. तर जीवनाचा जो खरा आनंद आहे किंवा ती स्वस्थता आहे किंवा तो संयम किंवा संतुलन आहे, ते न येता जीवनात सारखं काही ना काही संघर्ष येणं, संघर्षमय जीवन होणं, वादविवाद होणं, त्याला म्हटलं गेलं आहे की मी स्वतःच्या इच्छेने चालायचा प्रयत्न करत राहतो आणि स्वतःच्या इच्छेने चालणारं कुठलंही जीवन यशस्वी होऊ शकत नाही हे मला मान्य होत नाही. हा संपूर्ण पराभव मला मान्य होत. मी दारूच्या समोर हतबल आहे ही गोष्ट मान्य करतो. ती हतबलता मी स्वीकारतो आणि फार सहजतेने म्हणतो की मी एक दारुडे आहे. कधी कधी त्याला मी अजून काही संबोधन देत म्हणतो मी अट्टल दारुडा आहे, मी पक्का दारुडा आहे. पण जो ह्या पायरीचा दुसरा भाग आहे तो भाग मी दुर्लक्षित करतो किंवा तो भाग मी स्वीकार करत नाही किंवा तिथे मी पराभव मान्य करत. त्यामुळे एक प्रकारे माझं आयुष्य गव्हर्न करायचे किंवा त्याला नियंत्रित करण्याची किंवा त्याला माझ्या मर्जीने चालवायची किंवा माझ्या मर्जीप्रमाणे ते अधिकार प्राप्त करण्याची किंवा मी घालवलेलं साम्राज्य परत प्राप्त करण्याची किंवा माझं शासन किंवा माझी हुकूमत परत आणण्याचा प्रयत्न करत राहत. आणि ह्यामुळे या अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या कार्यक्रमाला संपूर्ण हा पराभवाचा भाग स्वीकार न केल्यामुळे बाकीच्या पायऱ्यांवर माझं केलेलं काम हे अर्धवट होतं, ते कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. त्याच्यात तो साहसाचा भाग आलाच नाही, जे साहस अपेक्षित आहे किंवा जे म्हटलं जातं की आम्ही केलेलं दारुड्याचं वर्णन, आम्ही आज्ञेवादी हे प्रकरण आणि आमचे पहिलेचे साहसिक आणि नंतरचे साहसिक अनुभव
आम्हाला 3 मूलभूत संकल्पनांवर ज्या वारंवार आमच्या जीवनामध्ये ज्याची सिद्धता येते, ज्याचा एव्हिडन्स येतो, ते एव्हिडेन्शियली प्रूव्ह होतं, त्याचे पुरावे वारंवार आमच्या जीवनात येतात. त्याला म्हटलं गेलेलं आहे की त्या गोष्टी अनेक ठिकाणी अनेक लोकांबरोबर अनेक व्यवस्थांमध्ये अनेक तत्वांसोबत वारंवार करत राहायच्या, म्हणजे माझं वागणं किंवा माझ्या सवयी या तशाच राहायच्या आणि त्या सवयींमध्येच मी गुरफटलेला राहायचं किंवा त्या सवयींचाच मी शिकार झालेला असायचं, गुलाम झालेलं असायचं. दारू ही फक्त माझ्या गुलामगिरीला दाखवणारं एक बाह्य स्वरूप होतं, पण माझी खरी गुलामगिरी माझ्या त्या मीची होती, जो मी समजत होतो आणि ज्याच्या परिप्रेक्ष्य किंवा ज्याच्या परिकल्पना वास्तविकतेशी नव्हत्या आणि त्यामुळे माझे होणारे विचार, वागण्याची पद्धत आणि जीवनाची दिशा चुकत होती. आणि त्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतरही या कार्यक्रमाचा जसा लाभ मला मिळायला पाहिजे होता, मद्यमुक्त जीवन मिळालं, मद्यमुक्तता वाढली, पण तो आनंद मला प्राप्त झाला नाही. ती प्रसन्नता, माझ्या प्रसन्न चित्त होणं आणि प्रसन्न चित्त राहणं, कारण मी माझ्या उपाययोजनेचा दिलेला भाग जो आहे तो कधी समजलोच. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर हा आध्यात्मिकतेचा भाग किंवा आध्यात्मिक जीवनाचा भाग हा पहिल्या पायरीपासून चालू होतो, जिथे आध्यात्मिकतेचं एक छोटस मूल, ज्याला टॅपरूट म्हटलं गेलेलं आहे, जे माझ्या अहमच्या टरफलाला तोडून, कवचाला तोडून माझ्यात असलेल्या गुणवत्ता, क्षमता आणि योग्यतेचा तो छोटासा एक भाग सुरुवात होतो, जो नंतर एक वृक्षामध्ये परिवर्तित होतो. जसा वृक्ष आज अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा जगभरामध्ये आहे आणि त्याची प्रचिती आम्हाला आहे, त्याची सिद्धता प्रत्येक व्यक्तीला आहे, त्याची सिद्धता समाजालाही आहे आणि समाजानेही त्याला पूर्ण मान्यता दिलेली आहे. आज सामाजिकरित्या जरी एक दारुड्याबद्दल अजूनही तेवढं जागृती नसली, तरी बऱ्याच प्रमाणात समाजातील बऱ्याच हितचिंतक आहेत, आमचे मित्र आहेत, ज्यांना ही माहिती आहे की दारूने ग्रस्त झालेला आणि त्याचा काही करून ज्याचा उपचार होत नाही आहे, अशा व्यक्तीला अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये उपचाराची एक संधी आहे आणि त्याच्यात ती सुधारणा होण्याची शक्यता आहे. हे कार्य तेच जे मूळ निघालं होतं, अहमचं, मीपणाचं, माझ्या गर्वाचं पूर्ण दारूने केलेलं खच्चीकरण, दारूने वारंवार माझ्या जीवनाचा खाली नेलेला स्तर आणि नंतर तशा प्रकारचा किंवा तशा प्रकारचा येणारा आत्मग्लानी, आत्मकरुणा, एक खालीपण, एकटेपणा, याचा अतिशय त्रास होत किंवा याचा एक प्रकारे मी याच्याने कंटाळून शेवटी या उपाययोजनेला पूर्णतः तयार झालो. 17 फेब्रुवारी 1988 मध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मीटिंग केल्यानंतर 20 वर्षांनी 28 एप्रिल 2008, जिथून आज मला 16 वर्ष पूर्ण झाले आहेत, ही अवस्था आली ज्याला म्हटलं जातं की एका व्यक्तीने तळ गाठला पाहिजे आणि किंवा तळ निश्चित केला पाहिजे, नाहीतर हे खोल अंधकारमय दरीत त्याचं जीवन नष्ट होत जातं आणि तो जीवनात त्या सर्व जीवनावश्यक वस्तूंपासून दूर होत एकटेपणाचं जीवन अतिशय खालच्या स्तराला जाऊन तिथे सामाजिक तिरस्कार आहे, घृणा आहे, समाजातनं पूर्णतः बेदखल होऊन जाणं आहे आणि पूर्ण उपयोगिता घालून बसणं आहे. एक निराशामय जीवन हे माझ्यासारख्या दारुड्याच्या वाट्याला आलेलं आहे. या 20 वर्षामध्ये 7.5 वर्ष, मग 4.5 वर्ष हा सात्विकतेचा किंवा दारूच्या दुरीचा हा कालखंड कमी होत गेला. मग 1 वर्ष होऊन जायचं, पण 2 वर्ष नाही होऊ शकायचे. एक भीती सतत माझ्या मनात तयार झालेली होती की मी परत कधीही मद्यमुक्त जीवन त्या प्रकारे जगू शकणार नाही, ज्या प्रकारे मी इतरांना जगताना पाहत होतो. एकीकडे मी मद्याचं सेवन करून काही लोकांना आनंदी आणि खूप चांगल्या रीतीने जगताना पाहत होतो, एकीकडे मद्य थांबवून आपल्या जीवनात पराकोटीच्या सहनशीलतेने आणि त्यागाने आणि प्रेमाने आपल्या जीवनात वापस येऊन इतर मद्यपींबरोबर काम करताना अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या सभासदांना पाहत मी कुठेतरी अर्धवट होतो, ना धड त्या बाजूला होतो ना धड या बाजूला होतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर जे म्हणतात की एकरूप होणं अल्कोहोलिक्स अनॉनिमसची किंवा पूर्णतः एक बिलॉंगिंग येणं, की मी वेगळा नाही, मी येथील प्रत्येक सभासद ज्या प्रकारे शेअर करतो आणि आपला व्यक्तिगत अनुभव मांडतो, जसे आज काही सभासद आपले अनुभव कथन करत होते, त्याच्यात शिवाजीनेही आपला अनुभव कथन केलं, तशाच प्रकारच्या घटना माझ्याही जीवनात घडल्या. मीही तसाच मानसिकरित्या प्रताडित झालेलो होतो, माझी विचारसरणी त्याच पद्धतीने खालावलेली होती आणि काय मला आता ही पूर्ण माझ्या मनात ही आशा निर्माण झालेली आहे किंवा मी या गोष्टीवर ठाम झालेलो आहे, निर्णय करतो आहे की मला
सुद्धा मद्यमुक्त जीवन जगता येईल जर का मी सांगितलेल्या सूचनांचं पालन केलं, तंतोतंत पालन केलं, त्या सूचनांना मी अंगीकारलं आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसला पूर्णतः आपलं जीवन झोकून दिलं आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसची त्या या भातृभाव संघटनेचा मी एक सदस्य बनलो आणि सम्मिलित झालो, तर हे मलाही शक्य होऊ शकतं. या गोष्टीची निर्णय काय मी केलेला आहे का आणि त्याच्यासाठी कुठल्याही हदपर्यंत जायला मी तयार आहे. तर मी काही पायऱ्यांचं आचरण करण्यासाठी तयार आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर पहिली पायरी पहिले ते आम्हाला 21 प्रश्न द्यायचे, मग 20 झाले, आता काय 10 झाले की मी मद्यासक्त आहे की नाही हे जाणून घ्यायला. मग माझं मेंटल ऑब्सेशन किंवा माझी ती मानसिक ओढ, माझी ती हतबलता ती जाणून घ्यायला माझा स्पॉन्सर माझी मदत करतो किंवा एच्या समूह मला मदत करतात. एच्या बांधवांचं शेअरिंग मला मदत. या आजारात मी गुरफटला गेलेलो आहे आणि कितीही प्रामाणिकपणे दारूपासून दूर राहण्याचा मी मनोमन जन्मभर आता कधीच दारू पिणार नाही असं कितीदाही ठरवलं तरीही मी जाऊन दारू पितो आणि जेव्हा पितो तेव्हा त्याच्यावरचं नियंत्रण मी घालून बसतो. तर मी संभावतः एक मद्यासक्त आहे हे जे म्हणता गेलेलं आहे ते मला सिद्ध होतं. त्याची प्रचिती मला येते, त्याची अनुभूती मला येते, त्याची सिद्धता माझ्या जीवनात येतात. ते अफर्मेशन, ते पूर्ण स्वीकार, ती हतबलता, ते पॉवरलेसनेस, ती शक्तीची कमतरता ही अनेकदा मान्य होते. शारीरिकरित्या, मानसिकरित्या किंवा सामाजिकरित्या तुटून किंवा विस्कळीत होऊन मी अनेकदा अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या या क्लासरूम मध्ये पण अस्ताव्यस्ततेतनं झालेलं माझं आध्यात्मिक अधपतन किंवा आध्यात्मिक दिवाळखोरी किंवा माझा आध्यात्मिक आजार, माझी आत्मिक कमजोरी ही जोपर्यंत एखाद या पायऱ्यांवर किंवा या साधनांवर काम करून ज्या व्यक्तीने आपलं सत्य जाणून घेतलेलं आहे आणि ते सत्य पूर्ण उघडपणे जो अनेकदा आपल्या अनुभव कथनातनं सांगतो आणि इतरांना आपल्याकडे ओढतो, आकर्षित करतो, अशा एखाद व्यक्तीचं माझं एक संबंध घोर विश्वासाचा, गहन विश्वासाचा, जिथे मुक्तपणे बसून मी त्याच्याबरोबर चर्चा करू शकतो किंवा आपल्या मनात दडलेले अनेक गोष्टी बोलू शकतो, असा एक संबंध प्रस्थापित होऊनच मी या कार्यक्रमाचा पुढचा भाग घेऊ शकतो. असा संबंध तयार नाही झाला तर ही अस्ताव्यस्त जीवन, जे बिल साहेब म्हणतात की या अंधकारमय त्या मीच्या बंधनात कोठडीत अडकलेला मी, जिथे मी पराभूत झालेलो होतो, परास्त झालेलो होतो, मला माझा एक प्रतिस्पर्धी मिळाला होता ज्याने मला चारो खाणे चित केलेलं होतं. त्या अंधारातून मी थोड्या काळातच एका चौथ्या आयामामध्ये, 4 डायमेन्शनल लिव्हिंग मध्ये गुल्लेच्या एका दगडासारखा फेकला जाणार होतो हे मला माहित नव्हतं. हे दाखवून द्यावं लागतं, हे समजावून सांगावं लागतं, याची मला प्रचिती द्यावी लागते, याची मला अनुभूती द्यावी लागते, याच्यासाठी मला माहिती देऊन जागरूक करून मला होशमंदीमध्ये आणावं लागतं, होशोहवासमध्ये आणावं लागतं. माझी खरी वास्तविकता काय आहे ती दाखवावी लागते आणि ती वास्तविकता मला त्या अस्ताव्यस्ततेमधनं दिसते. जी अस्ताव्यस्तता दूर करण्यासाठी मी माझं पूर्ण आयुष्य लावून देतो, माझा पूर्ण इच्छा त्या दिशेने माझ्या जातात, माझ्या विचार त्या दिशेला असतात की आता बायकोला खुश करायचं, आता घरदार चालवायचा, आता पद प्रतिष्ठा प्राप्त करायची, आता समाजात स्थान प्राप्त करायचं, आता गेलेलं सगळं वापस आणायचं आहे. ते गेलेलं सगळं आहे तसंच गेलेलं आहे, आता जे काही आहे त्याच्यावर मी खुश झालं पाहिजे, त्याच्यात मी समाधानी झालं पाहिजे, हे मला समजत नाही. माझं मन विकृत आहे, मी सवयींचा गुलाम आहे, या सवयी माझा खरा पाश आहे आणि तोच माझा कम्फर्ट झोन आहे किंवा तिथेच त्या सवयींमध्ये गेल्यानंतरच मला कुठेतरी तो आल्हाद मिळतो किंवा तो उन्माद मिळतो, ज्याला मी प्रसन्नता मानतो किंवा खुशी मानतो किंवा आनंद मानतो किंवा तेच माझे ऍडव्हेंचर्स आहेत, तीच माझी साहस आहेत आणि ते साहसिक कृत्य करत मी वेडेपणाच्या त्या घोर खाईमध्ये वारंवार जाऊन माझ्या जीवनाचा स्तर खालवत जातो. त्यामुळे योग्य मार्गदर्शनाद्वारे मला माझी शारीरिक अस्ताव्यस्तता काय आहे, कारण एक शारीरिक स्वास्थ्य त्याप्रमाणे पाहिजे, एक डिसिप्लिन लाईफ पाहिजे, उठण्याच्या झोपण्याच्या वेळा, खाण्यापिण्याच्या वेळा, घरात राहण्याच्या वेळा, याच्यात एक संतुलन आलं पाहिजे. ते मला त्यावेळेस प्राप्त नाही झालं. माझी जी ऊर्जा आहे, आरोग्य आहे, हेल्थ आहे, ते स्वस्थ राहायला पाहिजे, ते चांगलं राहायला पाहिजे. मी शरीराने सुदृढ व्हायला पाहिजे. जे म्हटलं गेलेलं आहे शरीराने ये मन येईल, मनाच्या भागावर मी जास्त विचार करतो, शरीराच्या भागावर आणि शारीरिक एन्व्हायरमेंटवर किंवा शारीरिकरित्या आपल्या जीवनात वापस येण्यावर मी लक्ष देत नाही. माझं स्वास्थ्य, माझ्या हेल्थ मध्ये माझी जी शक्ती आहे,
ती गैरकृत्यांमध्ये किंवा इतर कामांमध्ये जास्त मी खर्च करतो आणि ज्या कृतींमुळे किंवा ज्या कार्यामुळे माझं जीवन बनू शकतं किंवा काहीतरी निर्मित होऊ शकतं किंवा निर्मितीची मिळालेली ही भेट हा उपहार माझ्या उपजत प्रवृत्तींचा मी वाया घालवत असतो. टापटीपपणे राहणं, चांगलं राहणं, बाहेरील माझं आउटलुक चांगलं करणं, आंतरिक भाग तर अजून यायचाच आहे. पण काय मी स्वच्छ कपडे, चांगली दाढी, हाताचे नख कापणं, ब्रश करणं, नीट अंघोळ करून व्यवस्थित माझं जे काही रुटीन आहे ते मी फॉलो करतो का, मी स्वतःची काळजी घेतो का. अस्ताव्यस्त जीवनामध्ये माझं कामजीवन, माझी कामवासना, माझा लैंगिक अस्ताव्यस्तता, माझा कल्पना विश्वास जाऊन काहीतरी शारीरिक प्रक्रिया वेडीवाकडी करत राहणं आणि त्याची अतिशयोक्ती होणं आणि मला उपजत दिलेल्या त्या शक्तीचा गैरवापर करून मी अजून कमजोर होत जाणं, माझा पाहण्याचा दृष्टिकोन किंवा माझ्या त्या कल्पना किंवा माझा मान्यता त्या तशाच राहणं, स्त्रीकडे मी एका उपभोगाच्या दृष्टीने पाहणं, माझी सामाजिक अस्ताव्यस्तता की मला कुठे स्थानच नाही आहे, मी कुठे जाऊ शकत नाही, माझी बायको कुठे संमिलित होऊ शकत नाही. आज माझा एक मित्र दुसरा बर्थडे करतोय, पण काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या सवयींनी केलेला माझ्यासारखा नृत्यांमुळे ही आजची त्याची बर्थडे मीटिंग त्यांनी करावी की नाही या संदर्भात तो आलेला होता. थँक गॉड की त्याला खोशबंदी देऊन, त्याला होशोहवासात आणून, त्याला त्याची खरी जागा दाखवून त्याला वापस त्या कृत्यामध्ये जाण्यासाठी मी प्रवृत्त करू शकलो. माझे अनुभव त्या कामी आले. जे अनुभव माझे एक वेळेला कमजोरी होती तेच अनुभव आज माझी ताकद बनली आणि इतरांसाठी ताकद बनवू शकलो. तो पत्नीला घेऊन तर गेला, त्याला पत्नीच्या हातनं मेडल तर घ्यायचं आहे, पण पत्नीने त्याला म्हटलं की मी बाहेरच थांबते, मेडल द्यायला मी आतमध्ये येत. मला जाणवलं माझ्या पत्नीच्या मनावर काय. त्यावेळेला मी सोबरायटीचे बर्थडे करत होतो, मेडल्स घेत होतो, पण माझी पत्नी ना समाजात, ना अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये, ना माझ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होती, कारण तिला लाज वाटत होती. तिला तो विश्वासाचा भाग मिळाला नव्हता, तिच्या त्या जखमा भरल्या नव्हत्या. तिला मी दिलेलं दुःख हे शारीरिक आणि मानसिक नसून आत्मिक आहे आणि आंतरिक आहे आणि तिच्या त्या आत्म्यालाच मी दुखावलेला आहे, जो देवाचं एक तत्व आहे हे मला त्यावेळेला कळलं नव्हतं. त्यामुळे सामाजिक भाग विस्कळीत किती झालेला आहे, कसा झालेला आहे, त्यामुळे संबंधांचा, नातेवाईकांचा किंवा नातेसंबंधांचा झालेला चुराडा माझ्या लक्षात येत नाही. माझी आर्थिक अस्ताव्यस्तता, पैशाचे घेणे देण्याचे व्यवहार, येण्याच्या अगोदर पैसा येण्याच्या अगोदरच त्याचा केलेला खर्चाचा भाग, त्या उधाऱ्या, त्या टोप्या, ते माझं षडयंत्री, माझं डोकं, त्याच्यात माझे मोटिव्ह, माझे इंटेन्शन्स, माझे इरादेच कुठेतरी चुकलेले असायचे किंवा स्वार्थाशी किंवा स्वकेंद्रित असायचे किंवा लोभाचे असायचे. याच्यामुळे माझी देण्या घेण्याच्या व्यवहारांची भाग पूर्णतः, जरी लोक माझ्यावर भरोसा ठेवत होते, मला काम देत होते किंवा मला पैसा देत होते किंवा हा उदरनिर्वाहाचा भाग खूप चांगल्या रीतीने मी माझ्याजवळ असलेल्या गुणवत्तेने, योग्यतेने, क्षमतेने करू शकलो असतो, तरी त्याच्यात मुख्य अडथळा होता की माझी आर्थिक अस्ताव्यस्तता. आर्थिक नियोजन मला कधी आलंच नाही. ते नियोजितरित्या जे म्हणतात प्रुडंट फंड बाजूला ठेवायचा, ते मी कधी करूच शकलो नाही. भावनिक अस्ताव्यस्तता, भावनिक स्थिरता नाही, कधी निराशा, कधी घोर आनंद. त्या ऍक्टरचं उदाहरण दिलेलं की आमचा एक नटसम्राट आहे, तो आपलं जीवन व्यवस्थित करण्यासाठी अतिशय उदार होतो, खूप सारा सेल्फ सॅक्रिफाईस करतो, आपलं सर्व पूर्ण जीवन लावतो, सगळ्यांसाठी सगळं काही देतो. तो अतिशय गुणवान, शालीन, नम्र बनतो. ही जी ड्युएल पर्सनॅलिटी आहे, दोहरं व्यक्तिमत्व आहे, मी आत एक बाहेर एक, जॅकेल अँड हाईड वालं, की तो मी नव्हे किंवा तो मीच आहे. जिथे श्रेष्ठत्व आहे, जिथे मान सन्मान आहे, जिथे प्रतिष्ठा आहे, जिथे शाबासकी आहे, जिथे मी जो नाही आहे तो दाखवून मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करायचा भाग येतो, तो मी. आणि जो दुराचारी आहे, जो दुर्व्यवहारी आहे, जो कधी कुणाचा झाला नाही, त्याला कधी कुणाची काळजी नाही, जो स्वार्थी, कपटी, लोभी आहे, तो मी नव्हे. ही जी भूमिका माझी होती, भावनांचा झालेला उद्रेक, मानसिक माझी प्रतारणा, मानसिकरित्या मी पूर्णतः विस्कळीत होऊन जाणं, मानसिकरित्या अर्धवट होऊन जाणं, एक प्रकारे जीवन जगत असताना सुद्धा फक्त त्या मी 5 डिॲडिक्शन सेंटर्स मध्ये गेलो, एक प्रकारचे ते पागलखाने. त्याच्या ऐवजी मला जीवनामध्ये माझ्या घरच्यांनी पागल अवस्थेत कितीदा सांभाळलं असेल याची मी कल्पना करू शकत नाही. हे पागलपण माझ्यावर हावी झालेलं आणि हे मानसिक पागलपण मी स्वीकारायला तयार नाही. हे भावनिक अस्थिरता,
मी समजून घ्यायला तयार नाही. मानसिक अस्ताव्यस्तता हा भाग अनेक प्रकारे नंतर पुढे दिलेल्या माहितीतनं, कारण बिगबुक आमचं आल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. लीडर मध्यपीन बरोबर काम करणं चालू केलं, त्यांच्याबरोबर संपर्क साधून त्यांना अजून जास्त माहिती देण्याचा भाग जो बिल साहेबांनी जे विधान केलं होतं आणि जी जबाबदारी घेतली होती आणि ती जबाबदारी घेऊन त्यांनी ती जबाबदारी पूर्णतः एका कमिटमेंटने पूर्ण करत नंतर 12 आणि ग्रेपवाईनच्या थ्रू अनेक आर्टिकल्स लिहिले. त्याच्यात अजून जास्त विवरण या सगळ्या भागांचं केल्या गेलेलं आहे, जेणेकरून माझ्यासारखा एक व्यक्ती सटीकरित्या पूर्ण प्रिसाइजली या कार्यक्रमाला पूर्णतः आपल्या जीवनात न घाबरता पूर्णतः याला आपलंसं करू शकेल. आध्यात्मिक अस्ताव्यस्तता ते दिवाळखोरी, आध्यात्मिक दिवाळखोरी की माझी चेतना खतम होऊन जाणं, माझं चैतन्य खतम होऊन जाणं, माझी ऊर्जा खतम होऊन जाणं, मला जीवनात रस न वाटणं, मला हे जीवन नकोसं वाटणं. तो आंतरिक भाग होता, तो आत्मिक भाग होता, तो माझ्या हृदयातनं येत होता, तो माझ्या आतल्या कुठल्या तरी एका तत्वाद्वारे येत होता, ज्याला प्राण म्हटल्या गेलेला आहे, जीव म्हटल्या गेलेला आहे, ज्याला आत्मा म्हटल्या गेलेला आहे, जो कुणाच्याही अखत्यारीत नाही, ज्याला कुणीही बांधू शकलं नाही, ज्याला कुणीही शोधू शकलं नाही, ज्याला कुणीही आणू शकलं नाही, ज्याला कुणीही बनवू शकलं नाही, कापू शकलं नाही, जाळू शकलं नाही, पुरू शकलं नाही. तो आत्मा दिवसेंदिवस कमी होत जात होता. तो या आयुष्यात राहू इच्छित नव्हता. तो नाराजीत चालला गेला होता. त्याला आपल्या जीवनाच्या प्रती एक तिरस्कार निर्माण झालेला होता, स्वतःबद्दल घृणा निर्माण झाली होती की काय हे माझं आयुष्य, हे आयुष्य जगण्यासाठी मी आलो आहे का, याच्यापेक्षा मेलेलं बरं. आणि म्हणून त्या आत्महत्येचे प्रयत्न होत होते आणि म्हणून 3दा आत्महत्या करण्याचे मी प्रयत्न केले. व्यावसायिक अस्ताव्यस्तता जो उपजीविकेचं साधन आहे, तिथे मी माझं श्रेष्ठत्व, मी श्रेष्ठ कसा आहे हे दाखवायचा प्रयत्न करत राहणं आणि ते श्रेष्ठ स्थान प्राप्त करण्यासाठी इतरांना दुखावत राहणं, इतरांच्या जीवनात अतिक्रमण करणं आणि संघर्षात जाणं आणि कौटुंबिक अस्ताव्यस्तता, त्याच्या झालेल्या चिंध्या, तिथे निर्माण झालेली भीती, असुरक्षितता आणि येत आल्यावरही येत दिसणारी माझी अस्ताव्यस्तता. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये जोपर्यंत ही पायरी मी 100% करत नाही, तोपर्यंत मी या विचारसरणीवर येत नाही की कुठलीही मानवीय उपाययोजना मला माझ्या दारूच्या रोगातनं, या आजारातनं, या मानसिक अवस्थेतनं बरी करू शकत नाही. हे माझं मानसिक पागलपण जे आहे, जे अतिरेकी ओढ आहे, ती फक्त दारूने दाखवली, पण ती माझ्या सवयींसाठी आहे, ती माझ्या वागण्यासाठी आहे, ती माझ्या चालचलनासाठी आहे. ते माझा बँकरप्ट आयडियालिस्ट जे आहे, मी धड एकातही नाही. मी सुरुवात सगळ्या खूप चांगल्या करतो, पण शेवटपर्यंत कुठलीही गोष्ट घेऊन जात. आय एम अ गुड स्टार्टर बट अ बॅड फिनिशर. एक परफेक्शनिस्ट नेचर, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशीवाली भात. नेहमी वादविवादात, नेहमी इतरांकडे बोट दाखवण्यात, नेहमी परिस्थितीला, प्रसंगांना, व्यवस्थेला, तत्वांना आणि व्यक्तींना दोष देत मी जगत राहिलो. त्यामुळे मी या मान्यतेवर आलोच नाही की कुठली तरी एक उच्च शक्तीच मला मानसिक स्वास्थ्य देऊ शकते, माझ्या भावनांना स्थिर करू शकते, एक भावनिक संतुलन देऊ शकते, मला एक सद्विवेकाची पुनर्प्राप्ती होऊ शकते. कारण माझं चित्त कधी शांत झालंच नाही, कारण मी कधीही गॉड कॉन्शियस झालोच नाही. देव आहे या तत्वावर मी पूर्णतः आलोच नाही. तिसरी पायरी माझे वळण आहे, मी वळतो. मी जी पाठ दाखवून या जीवनाला लात मारून जो आपल्या जीवनातनं निघून गेलो होतो, तो वापस जीवनात येण्यासाठी वळतो. ते मोक्याचं वळण आहे, जे अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये मी समाविष्ट होऊन, एकरूप होऊन म्हणतो की आता मला सांगा मी काय केलं पाहिजे, मी सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे, मी पूर्णतः एकरूप होऊन तुम्ही जसं म्हणाल तसं करायला तयार आहे. तो निर्णय मला जीवनदायीनी निर्णय ठरतो. तो मला जीवनात परत पुनर्प्रस्थापित करणारा किंवा आणणारा तो एक मजबूत हात असतो. तो कुणीतरी माझ्याशी सतत माझ्याबरोबर बनवून ठेवलेला एक संबंध असतो, जो मला दाखवून देतो की देव दयाळू आहे, प्रेमळ आहे, तो कधी कठोर शिक्षा करत नाही, तरी मला अजूनही जिवंत ठेवलेला आहे आणि मी जीवित आहे. आता मुख्य भाग येतो आत्मसंशोधनाचा, आत्मपरीक्षणाचा, आत्मध्ययनाचा आणि स्वतःला पाहण्याचा, जो मी कधीही अटेम्प्टच केला नव्हता. कधी मी नेहमी इतरांच्या चुका दाखवण्यात, स्वतःच नेहमी माझं मराठी चांगलं नाही आहे, त्यामुळे कधी कधी मराठी शब्द मला एकदम सापडत नाही, जरी मी मराठी असलो तर. पण हिंदी बेल्ट मध्ये वाढल्यामुळे, नागपूरमध्ये वाढल्यामुळे कधी कधी मराठीच्या शब्दांचा मला त्रास होतो, आपण समजून घ्याल. तर मी माझ्या याचं जस्टिफिकेशन देत राहतो, मी कारण मी माणसा देत राहतो, मी कारणं दाखवत राहतो, मी
स्वतःला जस्टिफाय करत राहतो. मी असा का वागलो, कारण हे असे वागले, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, माझ्या जीवनात असं झालं, माझं नशीबच असं आहे, हा देवच असा करतो. पण ज्या वेळेस माझ्या चित्त शांत झालं की नाही, परमेश्वर आहे, परमेश्वरानेच मला जिवंत ठेवलेला आहे, तोच माझा पिता आहे, यापुढे तोच माझा करता धरता करविता, मी त्याचा एक छोटासा अंग आहे, तो आत्मिक भाग जिवंत असल्याचा, माझं हृदयाची क्रिया चालू असल्याचा, आणि जीव आहे तर सगळं काही आहे, जान आहे तो जहान आहे, आणि आता नाही तर कधी नाही, इथून नाही तर केव्हाच नाही, हा भाग पूर्णतः माझ्या जीवनात आल्यानंतर मी बिग बुकच्या माध्यमातून, 12x12च्या माध्यमातून आणि मिळेल त्या सगळ्या साधनांना, जे म्हटलं गेलेलं आहे की वी ले बिफोर यू द स्पिरिच्युअल टूल, आम्ही तुमच्या समोर हे आध्यात्मिक संसाधन देतो, ही प्रक्रिया देतो. या प्रक्रियेतनं पूर्णतः जो व्यक्ती प्रामाणिकतेने, जी त्याच्यात नाही आहे पण जी तो आपल्या परमेश्वराच्या द्वारे प्राप्त करतो, ते साहस त्याच्यात नाही आहे, ते कमी पडतं. जेवढं साहस पाहिजे, जेवढी कठोर प्रामाणिकता पाहिजे, तेवढी कठोर प्रामाणिकता माझ्यासारख्या व्यक्तीत नाही आहे. मी नेहमी काहीतरी षडयंत्र करत राहतो, नेहमी माझ्या मोटिव्ह मध्ये कुठेतरी काहीतरी घपला असतो, माझे इरादे नेक नसतात, माझ्या इराद्यांमध्येच काहीतरी खोट असते. मी पूर्णतः समर्पित होऊन आपल्या जीवनाला परत प्राप्त करण्यासाठी किंवा त्याला परत एकसंघ करण्यासाठी कामच करत नाही, कारण माझी आंतरिक व्यवस्था बिघडलेली असते, आंतरिक स्वास्थ्य बिघडलेलं असते, आतील माझा आत्मा, माझे प्राण, माझा जीव हा शांत नसतो किंवा त्याला प्रसन्नता प्राप्त झालेली नसते. अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आल्यानंतर अनेकांनी या चरित्र दोषांचे अनेक सारे अभ्यास करून खूप सारं वक्तव्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये बिल साहेबांनी पुढे जाऊन 7 महाघातक पापे, जे षडरिपू आम्ही म्हणतो, त्याचं सुद्धा विवरण केलेलं आहे. पण अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये माझ्यासारख्या माणसाला खरी आवश्यकता काय आहे, या 4थ्या आणि 5व्या पायरीद्वारे मला काय प्राप्त करायचं आहे. समजा माझी 3री पायरी मजबूत आहे, कारण ती 3री पायरी मजबूत होण्यासाठी माझं 100% पहिली पायरी होणं आवश्यक आहे. तेव्हा तो पाया, कॉर्नरस्टोन आणि कीस्टोन टाकून जो एक नवीन कमांड म्हटला गेला आहे, ज्याच्यातनं मला एक स्वातंत्र्याचं जीवन, मला त्या मीच्या बंधनातनं मुक्तता होणार आहे. तो जो अनवॉन्टेड मी आहे, तो माझा अनवॉन्टेड सेल्फ आहे, जो कधीही कुठेही बसू शकला नाही, समाविष्ट होऊ शकला नाही, त्या मीतनं पूर्णतः मुक्त करून माझ्या आत्म्याला ते स्वातंत्र्य प्राप्त होईल, त्याची मुक्तता होईल. त्यामुळे पहिले जो आमचं पहिलं संस्करण आलं बिग बुकचं, त्याच्यात बरेचदा आध्यात्मिक अनुभव हा भाग समोर ठेवताना एक क्रांतीचं स्वरूप दिल्या गेलं. क्रांतिकारक परिणाम, प्रोफाउंड पर्सनॅलिटी चेंज, टोटल सायकिक चेंज, आमूलाग्र परिवर्तन, आणि अशा अनेक भाग समोर ठेवल्यामुळे मी दिशाहीन होऊन जातो, माझ्यासारखा व्यक्ती भटकून जातो आणि त्याला वाटतं अरे बापरे, हे काय, कसं हे सगळं होणार. याची कल्पना आल्यामुळे बिल साहेबांनी नंतरच्या संस्करणामध्ये एक परिशिष्ट जोडलं, आणि ते आहे आध्यात्मिक अनुभव. एक 1.5 पानाचं परिशिष्ट. त्याची सुरुवात करताना ते म्हणतात की आम्ही क्षमस्व आहोत, की अशा प्रकारे समजा विचारधारा झाली असेल की एकदम काहीतरी लोणच्याचा परत आंबा बनून जाणं, किंवा एक घाबरट, कमजोर, अंतर्मुख जसा एक ससा आहे त्याचा वाघ बनून जाणं. नाही, असं काही आम्हाला करायचं नव्हतं. आम्हाला हे हवं होतं की वास्तविक पाहिजे तेवढा माझा मानसिक बदल, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल, जेणेकरून मी एक सर्वसाधारण मानवीय जीवन संतुलनाने आणि संयमाने जगू शकेल. आणि हे शिक्षणाद्वारे होऊ शकतं, हे पुनर्शिक्षित करून होऊ शकतं. म्हणून हा जो स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आहे, हा एज्युकेशनल व्हेरायटीचा आहे, शैक्षणिक शिक्षणाद्वारे आहे, धडे घेतलेले आहे. माझ्या अनुभवांमध्ये ते धडे मी घेतले का, हाव आय लर्न द लेसन्स. ते लर्निंग होण्यासाठी काय मी माझ्या अनुभवांना सापेक्ष होऊन एक करता न होता अकर्ताचा भाव माझ्यामध्ये आलेला आहे का. 3ऱ्या पायरीद्वारे मी करता नाही, मी अकर्ता आहे. करणारा माझा परमेश्वर आहे, त्यांनी माझं नियोजन केलेलं आहे. त्या नियोजनाअंतर्गत मला जीवन जगायचं आहे. त्या नियोजनाच्या बाहेर जाऊन मी जीवन जगायचा प्रयत्न केला तर तो पूर्णतः मी जीवनाच्या बाहेर होऊन जाणार आहे. हा भाग मला पूर्णतः कळलेला आहे का. तर ही जे म्हटलं गेलं आहे, लेट्स मी लॉन्च ऑन विगरस ऍक्शन. आता मला एक प्रकारे मी अशा ओढीत येतो की आता मला ते सगळं हवं आहे जे अल्कोहोलिक्स अनोनिमस ऑफर करतो. मी पूर्णतः विकल्या जातो. मी या कार्यक्रमाला पूर्णतः घ्यायला तयार होऊन जातो.
काही झालं तरी ते मला हवं. आणि त्या दृष्टीने जेव्हा मी ही चौथी पायरी लिहायचा प्रयत्न करतो आणि ते मुख्य माझा राग किंवा खुनशी स्वभाव ज्याच्यातनं अनेक आध्यात्मिक आजारांची निर्माण होते. आणि आध्यात्मिक आजार काय आहे, आध्यात्मिक आजार कशा प्रकारे दिसून पडतो तर हे माझं ते प्राईड आहे किंवा माझा गर्व आहे, अहंकारी स्वभाव आहे, माझ्यामध्ये येणारी आत्मग्लानी आत्मकरुणा आहे, माझा ताठरपणा आहे, मॉर्बिडनेस आहे, जेलसी आहे, एनव्ही आहे, सस्पिशन आहे, सेल्फिशनेस आहे, सेल्फ सिकिंग आहे, अनथिंकिंग आहे की मी कुठल्याही गोष्टीचा विचारच करत नाही. आय रिॲक्ट, आय डोंट रिस्पॉन्ड. माझं इतका सेन्सिटिव्ह आहे मी की थोडस काहीतरी झालं की भडकन भडकाव उडणार. भावनिक सेन्सिटिव्हिटी माझी जबरदस्त आहे, कमीपणाची भावना जबरदस्त आहे, चाइल्डिश नेचर जबरदस्त आहे. ते किंग बेबी सिंड्रोम माझ्या जीवनामध्ये त्याने हायदोस घातलेला आहे. माझ्यात ते शहाणपणच आलेलं नाही. मी शरीराने वाढलो पण मला अक्कलच आली नाही, मला ते कॉमन सेन्स प्राप्त झाला नाही किंवा ज्याला म्हटलं गेलं मॅच्युरिटी आली नाही. इनसिन्सिअरिटी, मी कशात सिन्सिअर नाही. डिसऑनेस्टी, भयंकर प्रामाणिक. मी फसवण्यामध्ये, माझं फसवणं हे स्वतःपासून सुरू होते हे मला कधी कळलंच नाही. मी स्वतःला फसवल्याशिवाय इतरांना फसवू शकत नाही. हा भाग मला दाखवून दिला जातो. खोटं बोलणं, जस्टिफिकेशन देणं, एक्झॅगरेट करून सांगणं, खूप बळून चढून स्वतःला ठेवणं, एक भ्रमामध्ये जिणं, भ्रमित आयुष्य जिणं, स्वतः सेंटरमध्ये येऊन माझ्या आजूबाजूला सगळं माझं विश्व, माझं राज्य, माझं साम्राज्य, मी ज्याला गव्हर्न करतोय, मी ज्याच्यावर माझा अधिकार आहे, मी माझ्या अधिकार प्रस्थापित करण्यासाठी कुठल्याही हदपर्यंत जायला तयार आहे. सेल्फ जस्टिफिकेशन, क्रुएल्टी, एकदम कधी कधी तर इतका मी हे होतो की सगळं मारून टाकेन तुला, तू काय समजते स्वतःला करून दात ओठ खाऊन मी धावतो. माझा राग, अनेक हे दोष ज्याला म्हटलं गेलेला आध्यात्मिक आजार, आत्म्याला कमजोर करणारी, त्याची ताकद काढून घेणारी, त्याची चेतना काढून घेणारी, त्याचे चैतन्य काढून घेणारी, त्याची ऊर्जा संपवून त्याला या जगात नाहीसं करणारी जी ताकद आहे ती ही ताकद आहे. माझं क्रिएटिव्हनेस, ह्या जगात मी काहीतरी उपयोगी होऊ शकेन, उपयोगाचं काम करू शकेन, इतरांसाठी काहीतरी बनवू शकेन, ज्याच्यासाठी मला हे जीवन दिलेलं आहे, या उद्दत प्रवृत्त्या दिलेल्या आहेत, शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आत्मिक. तर चौथा आयाम, आत्मिक आयाम मला समजतच नाही. तर सिक्स सेन्स ऑफ लिव्हिंग मला लक्षातच येत जोपर्यंत हे चौथ्या पायरीतनं, चौथ्या कॉलम मधनं आणि पाचव्या कॉलम मधनं ते हे नैतिकतेचा आढावा घेताना गुणदोषांची यादी म्हणा किंवा नफा नुकसानाचा हा केलेला आढावा म्हणा, ज्याच्यात म्हटलं गेलेलं आहे असेट्स अँड लायबिलिटीज. माझ्या जीवनात काही असेट्स आहे का, मी काही बनवून ठेवण्यासाठी काही जमा केलेलं आहे का, माझं जीवन उभं होण्यासाठी किंवा इतर लोक त्याच्यावर निर्भर करतील असं काही माझ्याजवळ आहे का राहिलेलं, की माझ्याजवळ शून्यता आलेली आहे, माझ्याजवळ देण्यासाठी काही राहिलंच नाही, इतरांसाठी काही राहिलंच नाही. मी आपल्याच याच्यात, आपल्याच दोषांमध्ये जे माझे एकवेस माझी ताकद होते, माझे शस्त्र होते, ते शस्त्र माझ्यावर उलटून वापस येऊन माझ्या जीवनाला हाताहात करत, माझ्या जीवनाचे विभिन्न करत, त्याचे तुकडे करत ते निघून गेलेलं आहे. मला याचा आढावा घ्यावा लागेल. विरेश भाई, अजून किती 10-1 मिनिटं आहेत ना, कारण बोलण्याच्या ओघात कधी कधी मला वेळेचं भान राहत नाही म्हणून विचारतोय. विरेश भाई, आहेत. तर हा जो भाग येतो चौथ्या कॉलमचा, की पहिले मी एक नाव लिहितो, व्यक्ती, तत्व आणि व्यवस्था. कशाची मला नाराजी आहे, खूप सुंदररित्या एक्सप्लेन करून दिला गेलेला आहे. पील साहेब नेहमी आम्हाला एक उदाहरण देतात, जसं त्यांनी ते उदाहरण दिलं आहे ऍक्टर्सचं. त्याच्यानंतर इन्सेंट फॅसिनेशनचं माझं उदाहरण देताना त्यांनी जे वॉकरचं उदाहरण दिलेलं आहे, जो माणूस गाड्यांच्या समोर घर्रकन चक्कर मारून निघून जातो, त्याच्यातच त्याला ते आहे साहसी कार्य. ते आहे आमचं, त्याला म्हटलं गेलेलं आहे की आम्ही पूर्वी केलेले साहसिक कृत्य. अरे याला भीती वाटत नाही का, याला काय झालंय, हा असा का वागतोय, हा असा का पितोय, आणि पिणं थांबल्यानंतर अरे याला कळत नाही का हा असा का वागतोय, याच्या वागण्यात काही बदलच नाही झालेला, हा त्याच सवयींमध्ये आहे, हा तसाच करतो आहे, हा पैशाची धुळढाट करतो आहे, याला पैशाचं महत्वच कळलेलं नाही, याला आई बाबा बायका पोरांबद्दल काही घेणं देणं नाही, हा त्यांच्याबद्दल बिलकुल याला त्यांची काही काळजीच नाही. हा जो भाग येतो हा तेव्हा येतो
जेव्हा मी जन्मभर त्यांना दोष देत राहतो, त्यांची नावं लिहितो आणि मग त्याच्यानंतर लिहितो की असं काय झालं होतं की ज्याच्यामुळे माझ्यामध्ये रोष आहे आणि त्याच्यामुळे मी कुठे दुखावल्या गेलो असं मला वाटतं. माझ्या आत्मसन्मानाला, माझ्या प्रतिष्ठेला, माझ्या ते जे माझा कंट्रोल पाहिजे होता, मला माझ्या अखत्यारीत सगळं काही पाहिजे होतं. जे मी पूर्ण माझं साम्राज्य तयार करायला पाहत होतो, तो किंग बेबी आपलं साम्राज्य परत प्रस्थापित करायला पाहत होता. हट्टी, जिद्दी, स्वार्थी, कपटी तो भाग मी कुठे दुखावला गेलो. आणि नंतर चौथा भाग माझा स्वार्थ म्हणतो, हा लेखाजो काही इतरांचा नाही आहे रे, हे सगळं तू लिहून ठेवलाय, हे काही उपयोगाचं नाही, हे तर जन्मभर करत आलास. नवीन काय, तू नवीन काय शिकतोयस, नवीन काय समजून येत आहे, तुझी नवीन मान्यता काय आहे, तुझा नवीन बदललेला पाहण्याचा भाग आपल्या जीवनाचा काय आहे. तू आपल्या स्वतःला पाहिलं का, तुझे दोष काय होते, तू काय चुकीचं केलं, तू कसा वागला, तुझ्या वागण्यामुळे तू त्यांना उत्तेजना कशी दिली की त्यांनी तुझ्या बरोबर तसं कार्य केलं. फोकस ऑन यू, त्यांना विसर आणि तू स्वतःवर फोकस आहे. बघ स्वतः की हाऊ इनकन्सिडरेट यू वेअर, हाऊ सेल्फिश, स्वार्थी, स्वकेंद्रित, घाबरलेला, भेदरलेला आणि अत्यंत अप्रामाणिक असा व्यक्ती तू बनलेला आहेस. ते पहा. याच्यातनं निर्माण होणारे अनेक दोष जेव्हा त्यांना मी लिखित स्वरूपात आणतो, फॉल्स प्राईड, लस्ट, जेलसी, डिसऑनेस्टी, एनवी, ग्रीड, फिअर, स्लॉथ, सेल्फिशनेस, सेल्फ सिकिंग, इम्पेशन्स, इनरिस्पॉन्सिबिलिटी, तो सगळा भाग माझ्या जीवनात येतो. मला होशो हवासात आणून, मला जागरूक करून, मला हे माझी ठेव दाखवल्या जाते. नुसती हे दोषांचा भाग नाही आहे, याच्याऐवजी मी काय करू शकलो असतो. समजा देवाने मला हे जीवन दिलेलं आहे, तर देव इतका कठोर आहे की मला काही दिलंच नाही का, मला काही असेच होते का, माझे काही, मला जे म्हटलं गेलेलं आहे की काउंट युअर ब्लेसिंग. एवढं झाल्यानंतरही तुझ्या जीवनात प्रेम कसं होतं, तुला सहनशीलता कशी दाखवत होते लोक तुझ्याबद्दल आदराने प्रेमाने कसे वागत होते, हे मध्ये तुला काय मिळालं, ते तुझ्या आतमध्ये होतं म्हणून तुला ते जाणवलं. तुझ्या आतमध्ये नसतं तर तुला जाणवलंच नसतं. एक उदाहरण माझ्या जीवनाची दिशा बदलवू शकतं. एक उदाहरण मी शिक्षित होऊन माझ्या सर्व गुणदोषांबद्दल जागरूक होऊ शकतो आणि एका उदाहरणाद्वारे मी नतमस्तक होऊन ईश्वर चरणी जाऊन ईश्वराला प्रार्थना करून ईश्वराला समर्पित होऊन त्याच्या संरक्षणामध्ये जगण्याचा पूर्ण निर्णय करून त्याला म्हणू शकतो की आता इथनं तू जसं म्हणशील तसा एक दगड मूर्तिकारासमोर जाऊन पूर्णतः मूर्तिकार ज्या पद्धतीने पाहिजे त्या एक सुंदर मूर्ती घडवतो. तशी एक सुंदर मूर्ती घडवण्याचा भाग ज्याला म्हटलं गेलं आहे ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सम्युटेशन, पुनर्जीवित होणं, बाल्यावस्थातनं प्रौढावस्थेत मध्ये येणं, परत सगळ्यांनी होणं, परत मला आयुष्याचं संतुलन सापडणं, सद्विवेक प्राप्त होणं, हे आध्यात्मिक अनुभवांद्वारे, आत्मिक जागृतीद्वारे, आत्माच्या चेतनेद्वारे, त्याला प्रज्वलित करण्याद्वारे, त्याला उजेडात आणण्याद्वारे, त्याला प्रकाशमय करण्याद्वारे आणि त्याच्याद्वारे माझ्या जीवनात वापस मी आपल्या जीवनाशी एकरूप, आपल्या ईश्वराशी एकरूप, म्हणजे गॉड कॉन्शियसनेस टू गॉड सेंटर्डनेस, आणि गॉड कॉन्शियसनेस टू गॉड सेंटर्डनेसला मी आलो तर ईश्वर मला माझ्या सेंटर ऑफ युनिव्हर्स मध्ये, माझ्या जीवनाच्या सेंटर मध्ये वापस आणतो. जो जीवनातनं मी निघून गेलेलो आहे त्या जीवनात वापस येण्याची क्रिया चालू होत. माझ्यात ती नम्रता येते. जे म्हटल्या गेलेलं आहे, जे दाखवल्या गेलेलं आहे, मला वारंवार दाखवण्यात येतं की काय असेशन लायबिलिटी. जिथे फॉल्स प्राईड, ॲरोगन्स आणि सेल्फ लोथिंग होतं तिथे ह्युमिलिटी येते, नम्रता येते. तो अहंकार निघून जातो, तो मीपणा निघून जातो. मी सर्वे सर्वा, मी सर्वोत्कृष्ट, मी आहे तर सगळं काही आहे, लात मारीन तिथे पाणी काढी, तो भाव निघून जातो. तू आहेस म्हणून मी आहे वाली बात येते. तू नाही तर मी नाही, अरे तुम्ही नाही तर मी नाही, म्हणजे मीत न मी आम्ही मध्ये येतो आणि एक समूहाचा हिस्सा बनतो. सामूहिकरित्या माझा उपचार होऊ शकतो, सामूहिकरित्या मी ठीक राहू शकतो. समूहाच्या बंधनात येऊन सामूहिकरित्या समूहाच्या सोबत राहूनच माझी सुधारणा होऊ शकते. ते पागलपण, तो इडियोटिक पर्सनॅलिटी जी आहे, जो काहीतरी गैरकृत्य नेहमी करत राहत होता, त्या गैरकृत्यांची यादी तर भरपूर आहे. ती सगळी मी तुमच्यासमोर विवरण करत बसलो तर वेळ उरणार नाही. कारण एच्या भाषेत दोनच गैरकृत्य आहेत. एक स्वतःच्या जीवनाच्या प्रगतीमध्ये बाधा बनणं आणि इतरांच्या जीवनाच्या प्रगतीमध्ये बाधा बनणं. आणि ती जीवन पद्धती, ती प्रगती आहे आत्मिक प्रगती, आध्यात्मिक प्रगती.
आत्म्याचा विकास, आत्मिक जीवनाचा विकास, भरोशाचा विकास, प्रेमाचा विकास, नम्रतेचा आणि शालीनतेचा विकास. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर जोपर्यंत या गोष्टींना मी समजत नाही आणि ही लिस्ट असेट्स आणि लायबिलिटीजची पूर्ण पाहत नाही की माझ्या जीवनात काही आहे का, की मी नामशेष झालेलो आहे, माझ्याजवळ आत्मिक धरोहर काहीच नाही, माझी दिवाळखोरी झालेली आहे आणि म्हणून मी जीवनात न उठलेलो आहे. हा जो रूडनेस होता, इतरांच्या बाबतीत जे इनकन्सिडरेशन होतं, तिथे एक रिस्पेक्ट येतो, कोर्टसी येते, पोलाइटनेस येतो, त्यांचं जाणून घ्यायला, त्यांना समजून घ्यायला, त्यांना बोलू द्यायला. डोळ्यात अश्रू येतात, चेहऱ्यावर हसू येतं. पहिल्यांदा मला माझे इमोशन्स व्यक्त करता येतात, माझ्या भावनांना व्यक्त करण्याचा साधन मला सापडतं. पहिल्यांदा माझी भावनिक स्थिरचित्तता येते. ते अरेस्ट जो आहे, ते रोग जे आहे ते काय आहे, तो ब्रेक आहे, तो काय आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस जे म्हणतं की या आजाराला क्युअर नाही आहे, वी कॅनॉट क्युअर बट वी कॅन अरेस्ट. या मनावर ताबा गेलेला ताबा, या मनावर रोग, आणि ते मनाला इकडे तिकडे भटकू न देता जे पहिले भटकत होतं, जे अनेक ठिकाणी जात होतं, त्याला थांबवून माझं जागृत अवस्थेमध्ये आणि माझं सुप्त मन हे आता एकसंग होणं. आता माझं मन विचलित न होता, आता माझं मन इकडे तिकडे न धावणं, आता मी ध्यानमग्न होणं, आता माझं ध्यान लागणं, आता मी जिथे आहे तिथे समाविष्ट होणं, मी नाऊ मध्ये येणं, प्रेझेन्स मध्ये येणं आणि माझ्या जीवनामध्ये अनेक उपहार त्याच्या उपस्थितीत मला प्राप्त होत राहणं. वेळेची कमतरता आहे, तो भाग लक्षात घेऊन मी एकच उदाहरण माझं शेअर करतो की 4 वर्षाच्या सोब्रायटी नंतर माझ्याजवळ पॉवर ऑफ अटर्नी होती. माझी मुलगी, जिच्यासाठी मी इथे आलो होतो ठाण्याला, त्या ठाण्यामधनं 82 मध्ये आपल्या जुन्या सवयींमुळे जीवनातनं उठून आत्महत्येला निघालेलो मी. माझ्या वडिलांनी मला सांभाळलं आणि वडिलोपार्जित कामधंदा मला दिला. माझं शिक्षण वेगळं, माझं काम वेगळं, माझी उपजीविका चालायला लागली, माझं लग्न झालं, मला एक मुलगी आणि मुलगा झाला आणि त्याच वेळेस माझं अल्कोहोलिझम वाढलं. 82 मध्ये झालेलं लग्न, 88 मध्ये मी अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलो. 72 मध्ये 82 मध्ये मी ज्या ठाण्यामधून निघून गेलो होतो, त्याच ठाण्यात देवाच्या करणी अलग आहेत, त्या समजून न येणाऱ्या आहेत. नंतर त्याची प्रचिती येते, नंतर त्याची अनुभूती येते की जे मी आणि तुम्ही, आम्ही दोघेही मिळून करू शकत नाही, ते देव आमच्यासाठी करतो. प्रिन्सिपल खूप सोपा आहे. आय कॅन्ट, वी कॅन, अँड व्हॉट वी कॅनॉट गॉड कॅन. आणि त्याची प्रचिती येणं, त्याची अनुभूती येणं, त्याची सिद्धता प्राप्त होणं, त्या दृष्टीने मी पूर्णतः आपल्या ईश्वराचा होऊन जाणं. अबंडन युअरसेल्फ टू गॉड ॲज यू अंडरस्टँड हिम. ट्रस्ट गॉड अँड क्लीन हाऊस अँड हेल्प अदर अल्कोहोल. तर त्या दृष्टीने जेव्हा मी इथे आलो आणि नंतर माझी मुलगी गरोदर झाली, तिला 2 जुळे मुलं झाले, 2 नातवंड आली, हे सगळं मला मिळणारे उपहार होते, ब्लेसिंग्स होते. पण माझा प्राईड वाढत गेला. माझ्या जुन्या गोष्टी माझ्याजवळ आहेत, त्या वापस येऊ शकतात याची जागरूकता निघून गेलेली होती. मी मीटिंग्स करत होतो, मी रिस्पॉन्सिबिलिटी घेत होतो, पण मी पूर्णतः मोकळा झालेलो नव्हतो. पूर्ण घाण मी काढलेली नव्हती. मी काहीतरी लपवून दडवून ठेवलं होतं. माय सिक्रेट्स बिकम माय सिकनेस. आणि 4 वर्षाच्या काळानंतर माझ्या जीवनात परत जुगार आला. माझी पोरगी त्यावेळेला दुबईला निघून गेली होती. त्यांनी मला पॉवर ऑफ अटर्नी दिली होती. त्यांचा जे इथला फ्लॅट होता त्याचा येणारी रक्कम, ऍडव्हान्स आणि रेंट, तो माझ्या जवळ यायचा. त्याचप्रमाणे त्यांचे बँक अकाउंट, त्यांचे कोरे चेक्स, लॉकर सगळं माझ्याजवळ होतं. माझं, माझ्या पत्नीचं, माझ्या मुलांचं सगळं काही माझ्याजवळ होतं. त्या सगळ्याची मी वाट लावली. इव्हन माझ्या छोट्या छोट्या नातवंडांना त्यांच्या नामकरणाच्या विधीच्या वेळेस किंवा ते जन्मल्यानंतर या छोट्या छोट्या अंगठ्या, छोट्या छोट्या चेन वगैरे दिल्या होत्या, त्या सगळ्यांची मी वाट लावली. एकदा मी एकात घुसलो की मी इतका घुसत जातो, माझं मन मला इतकं समजावत जातं, मी इतका घसरतो. आणि म्हणून माझ्या जीवनात अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या या 4थ्या पायरीच्या भागातला हा एक छोटासा पॅराग्राफ मी तुम्हाला वाचतो, जिथे माझं रूपांतर झालं, जिथे मला माझ्या स्पॉन्सरने सांभाळलं आणि मला दाखवून दिलं की आता दारू प्यायची गरज नाही आहे, मला पश्चाताप आहे तर परिमार्जन करण्याची गरज आहे. हे सगळं मी केल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे मला सांगितलं ते मी केलं. आज मी परत त्या संबंधांमध्ये आहे. आज परत माझ्याजवळ पॉवर ऑफ अटर्नी आली. त्या व्यवस्थेचं त्याला मी विकायचं होतं ते विकू शकलो. माझे मधुर संबंध मी प्रस्थापित करू शकलो. त्याचं कारण हा पॅराग्राफ आहे.
तो पॅरेग्राफ वाचून मी माझं शेअरिंग संपवीन. हा पॅरेग्राफ आहे मराठीच्या 62 पानावरचा. हा 4थ्या पायरीच्या लैंगिक आढाव्यासाठी दिलेला आहे, पण हा माझ्या जीवनातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये येतो. कारण माझी नीतिमत्ता, नैतिकता किंवा माझे वसूल किंवा माझे व्हॅल्यूज मीच ठरवतो. दॅट पॉवर ऑफ चॉईस इज माईन. माझ्याजवळ एकच चॉईस आहे, माझ्याजवळ एकच पॉवर आहे. दॅट पॉवर इज ऑफ चॉईस, निवड करण्याची, की मी कसं प्रताडित जीवन जगायचं, लज्जित जीवन जगायचं, इतरांना लज्जित करायचं, इतरांना या जीवनातनं बेदखल करून आपलं जीवन जगायचं, की मी वापस जीवनात पदार्पण करायचं. समजा आपण जे उद्दिष्ट ठरविले आहे, उद्दिष्ट म्हणजे व्हॅल्यूज, म्हणजे नीतिमत्ता, नैतिकता ठरविले आहेत, त्यापासून आपण बरेच दूर राहिलो. इफ वी डेव्हिएट अँड डेव्हिएट फ्रॉम दिस स्पिरिच्युअल प्रिन्सिपल्स, द पनिशमेंट इज स्ट्रिक्ट अँड शुअर. आणि पनिशमेंट ही अल्कोहोलिस्ट अनोनिमस देत नाही, देव देत नाही, ती मी स्वतःच्या वागण्याने करून घेतो, कारण मी जाऊन दारू पितो. किंवा ते साध्य करण्यात अडखळलो, घसरलो, तर आम्ही पुन्हा मद्यपानाकडे वळू काय, हा प्रश्न दिला गेलेला आहे. काही लोक तसे सांगतात. माझा अनुभव 20 वर्षात तोच राहिला की मी वारंवार मद्यपानाकडे गेलो, तसे सांगतात. पण हे अर्ध सत्य आहे. याचं पूर्ण सत्य मला माझ्या स्पॉन्सरने दाखवलंय. हे अर्ध सत्य आहे. आपण आणि आपले हेतू, माझे मोटिव्ह, माझं ते षडयंत्री दिमाग, माझे इरादे काय आहेत, आता तरी माझ्या इराद्यांमध्ये नेकी आहे का, खरेपणा आहे का, वास्तविकता आहे का, सत्य आहे का, आपले हेतू, यावर हे ते अवलंबून असते. आपण जे केले त्याबद्दल आपल्याला खेद असेल, खेद म्हणजे पश्चाताप, की मी किती माझ्या बायको, पोराचं, मुलीचं, जावयाचं किती प्रतारणा केली आहे, इव्हन नातवंडांचं किती दुखवलं आहे मी, त्यांच्या आत्म्याला किती दुःख दिलंय, मी त्यांचा भरोसा कसा तोडलाय. स्वतःचं दुःख बाजूला सोडून जेव्हा मला दुसऱ्यांचं दुःख जाणवतं, जेव्हा स्वतःच्या केलेल्या पापकृत्यांमुळे मी इतरांना कसं नामशेष केलेला आहे ते मला जाणवतं, तो आहे पश्चाताप. आणि हा पश्चाताप झाल्याशिवाय परिमार्जनाचा मार्ग उघडतच नाही, तो प्रशस्त होतच नाही. त्याबद्दल आपल्याला खेद झाला आणि परमेश्वराने आपल्याला सन्मार्गावर न्यावे अशी आपली प्रामाणिक इच्छा असेल. हिअर कम्स दॅट विगरस ऑनेस्टी, कठोर प्रामाणिकता. आता फसवेगिरी नाही, आता स्वतःला फसवून जीवनात जगायचं नाही, आता स्वतःच्या आत्म्याशी खेळ खेळायचा नाही, आता स्वतःच्या जीवाशी खेळ खेळायचा नाही, आता या चेतनेला, या चैतन्याला, या ऊर्जेला संपवायचं नाही, आता वाईट मार्गावर जायचं नाही, आता तिथे जाण्यापासून या मनाला थांबवायचं. हे मन तिकडे ओढलं तरी शरीराने ते कृत्य करायचं नाही. इच्छा असेल तर आमची श्रद्धा आहे की आम्हाला क्षमा केली जाईल आणि आम्ही धडा शिकल्यासारखे होईल. आय वुड हॅव टेकन अ लेसन इन दिस स्पिरिच्युअल किंडर गार्डन. आध्यात्मिक जीवनाचा हा आध्यात्मिक धडा, आत्मिक धडा, पुनर्शिक्षित होण्याचा, एज्युकेशनल व्हेरायटीचा हा धडा माझ्या अनुभवातनं मी घेतला, तरच मी या धड्यांद्वारे आपली सुधारणा करू शकतो, आपली नीतिमत्ता मजबूत करू शकतो, आपल्या व्हॅल्यूजला मजबूत करू शकतो. त्याच्यापासून मी परत घसरणार नाही. अन्यथा काय होईल, आम्ही खेद झाला नाही आणि आमची वागणूक ज्याचा मी गुलाम आहे, दुसऱ्यांना अपायकारक राहिली तरी आम्ही निश्चितपणे मद्यपान करणार. आम्ही काही हा मोठा सिद्धांत सांगत नाही, आमच्या अनुभवाच्या या गोष्टी आहेत. मी फक्त आध्यात्मिक अनुभवाचा परिच्छेदाचा शेवटचा भाग वाचीत, ज्याचे एक आध्यात्मिक अनुभव पाहिजे आहे तर काय हवं हे वाचून मी माझं शेअरिंग संपवतो आहे. अनेकदा आम्ही हे वाचलेलं आहे, अनेकदा हे बघितलं आहे की नाही बघितलं मला माहित नाही, पण हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने जोपर्यंत मी तसं आपल्या जीवनात करणार नाही तर मला तो भाग येणार नाही. आध्यात्मिक जीवनासाठी हे म्हटलं गेलेलं आवश्यकता आहे खुलं मन, प्रामाणिकता आणि इच्छेची तयारी. प्रामाणिकता म्हणजे ही कठोर प्रामाणिकता की आता हे सेल्फ डिसेप्शन, माझ्या इराद्यामध्येच जी खोट होती, माझं हे जे षडयंत्री दिमाग जे काम करायचं की मी पहिलेच फसवायच्या याच्यातच असायचं, ते आता बंद झालं पाहिजे. ओपन माइंड म्हणजे मी कधीच पूर्णपणे शिक्षित झालेला आणि संत ज्ञानी होऊ शकत नाही, पण माझं पुनर्शिक्षण चालू राहू शकतं. आय एम रेडी टू लर्न. आणि ओपन माइंड म्हणजे एक खुलं, ओपन माइंड म्हणजे शिक्षित होण्याचं हे, आणि इच्छेची तयारी म्हणजे स्वतःमध्ये बदल करून आणण्यासाठी नेहमी तयार. आणि त्या दृष्टीने म्हटलं आहे की आम्हाला असे आढळले आहे की या कार्यक्रमाच्या आध्यात्मिकते विषयी कोणालाच अडचण येऊ नये. स्वखुशी, प्रामाणिकपणा
आणि खुले मन या सुधारण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत, परंतु त्या मात्र अत्यावश्यक आहेत असे तत्व आहे. म्हणून म्हटलं गेलं आहे, मेलडी खाओ खुद जान जाओ, पहिले इस्तेमाल करो बाद में विश्वास करो. आणि हे जे तत्व आहे हे माझ्या सुधारण्याच्या कार्यक्रम मध्ये अडथळा आणतं, मला घोर अंधारात ठेवतं, मला पुनर्शिक्षित होऊ नाही देत आणि मला अज्ञानी ठेवतं. आणि ते तत्व आहे, असे तत्व आहे की जे सर्व प्रकारच्या माहितीच्या मधील अडथळा आहे. कितीही माहिती आली, मला कितीही जागरूक केलं, मला किती अवेअरनेस दिला, अवेकनिंगसाठी मला सगळी माहिती मिळाली, तरीही हा अडथळा दूर होत नाही. असे तत्व आहे की जे सर्व प्रकारच्या माहितीच्या मधील अडथळा असते, जे सर्व वादविवादाच्या विरुद्ध पुरावा असते आणि जे मनुष्याला कायमच्या अज्ञानापासून वाचवू शकत नाही, ते तत्व आहे चौकशी पूर्वीची तुच्छता, कंटेम्प्ट बिफोर इन्व्हेस्टिगेशन. मी स्वतःचं शोध कार्य करतच नाही, स्वतःला जाणून घेतच नाही, स्वतःच्या जीवनाबद्दल काय आहे, हे जीवन काय आहे, मी या भौतिक जीवनाचा आहे की मी एक आत्मा आहे या शरीरासोबत या जीवनात आलेला, हे मला समजतच नाही. आणि त्यामुळे हा प्रवास मी शरीराचा समजतो, जेव्हा की हा प्रवास जीवनाचा या आत्म्याचा आहे या शरीरासोबत. खूप खूप धन्यवाद. माझ्या हातनं काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. थँक्यू सो मच.